मी ना माझ्या मुलीला ना मटन रसा कसं झालं ते चेक करायला दिलं, तर मुलगी मला बघून खूप हसत होती. मी म्हटलं माझ्याकडे बघून नको, कॅमेराकडे बघून सांग. तर ती बोलत होती आई मटन रसा खूप छान झालेला आहे. तर चला, तर मुलगी आलेली आहे घरी. ती राहते बाहेर कॉलेजमध्ये, हॉस्टेलमध्ये. तर ती कॉलेजमध्ये आता सुट्टी आहे म्हणून आलेली आहे घरी 1 महिन्यासाठी. तर तिच्यासाठी मी बनवता येते मटन. मी इथे मटन स्वच्छ 3-4 पाण्याने धुतलेलं आहे. आता मी खलबत्यामध्ये लसूण आणि अद्रक ठेचत आहे. लसूण अद्रक खलबत्यामध्ये आपण वाटून घेतलं ना, ते मटणामध्ये खूप छान चव येते. तर त्याच्यानंतर मी इथे गॅस चालू केलं आणि मला इथे कुकरमध्येच बनवायचं होतं. तर सगळ्याच्या आधी मी कुकर ठेवलं गॅसवर. त्याच्यानंतर मला इथे बनवायचं होतं बटरमध्ये. तर मी इथे अर्धा चमच बटर टाकलेला आहे. बटरमध्ये मटण ना खूप भारी बनते. तर मी इथे 1 चमच, अर्धा चमच या 1 चमच असेल. तर त्याच्यानंतर मी थोडंसं तेल पण टाकलेलं आहे. आता तेल आणि बटर आपलं चांगलं गरम झाल्याच्या नंतर मी इथे लसूण ठेचून, तुम्हाला तर माहीतच आहे आता खलबत्यामध्ये मी बारीक केलं होतं, लसूण अद्रक पण टाकून दिलेलं आहे. लसूण आपल्याला एकदम खमंग भाजून घ्यायची आहे. त्याच्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये मटण टाकायचे आहे. लसूणमध्ये आपण जेव्हा मटणला तडका देतो ना, खूप छान खमंग घर भरून वास सुद्धा सुटतो. आता मी याच्यामध्ये मटण टाकून दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता मटण आणि मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला बटर आणि तेलामध्ये. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे हळद. हळदनी कसं मटणला कलर खूप भारी येतो. आणि आपल्याला जर खारं पाणी पियायचं असेल, आम्ही खारं पाणी म्हणतो, तुम्ही याला काय म्हणता मला कमेंट करून सांगा. इथे मी अर्धा चमच मीठ सुद्धा टाकलेलं आहे. आता आपल्याला हळद मीठ एकदम मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी टाकून 2-3 शिटी काढून घ्यायची आहे. तर बघू शकता इथे मी 2-3 कप पाणी टाकलं असेल. जास्त पाणी टाकायचं नाही. जर जास्त पाणी टाकलं ना तर खूप खळबट पाणी होऊन जातो. त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं मटण वर यायला पाहिजे तेवढंच पाणी टाकायचं. चला, तर आपल्याला इथे करायची आता मसाल्याची तयारी. मसाल्याची तयारी करायसाठी मी इथे गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि मी सगळे मसाले आता तव्यावरच भाजून घेणार आहोत. तर सगळ्याच्या आधी मी इथे 1 चमच तेल टाकलेलं आहे. नंतर इथे मी कांदा टाकलेला आहे. 1 कांदा कापलेलं होतं एकदम पातळ, जसं आपण बिर्याणीमध्ये टाकतो ना पातळ कापून, तसंच आपल्याला पातळ कांदा कापून घ्यायचा आहे. जेवढं पातळ कांदा कापतो ना तेवढं लवकर भाजला जातो. त्याच्यानंतर मी इथे खोबरा भाजलं. खोबऱ्याला पण थोडंसं तेल टाकलं. थोडं तेल टाकून आपल्याला इथे सगळे मसाले भाजून घ्यायचे आहे. माझ्यापाशी थोडंसं भाजलेलं पण खोबरा होता, ते पण टाकून दिलं. त्याच्यानंतर मी इथे फुटाणे घेतलेले आहे. फुटाणे टाकल्याने ना आपल्या मटण रसाला ग्रेव्ही खूप छान होते, म्हणजे घट्ट ग्रेव्ही होऊन जाते. इथे आपले फुटाणे पण भाजले गेले. त्याच्यानंतर मी इथे टाकत आहे धनिया. धनियाने पण मटण रसा खायला खूप खमंग लागतो. तर इथे धनिया भाजले. आता इथे भाजायचं आहे आपल्याला खसखस. आता सगळे मसाले आपल्याला एकदम तेल टाकून भाजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मी इथे तिखट करायसाठी 3-4 मिरच्या टाकले, लसूण टाकले आणि त्याच्यानंतर इथे आपल्याला कोथिंबीर टाकायचं आहे. आता हा सगळा वाटण आपल्याला थंड करूनच आपण वाटण तयार करायचं आहे. मसाला थंड होतो तोपर्यंत माझं पोट सुद्धा थंड करून घेते, कारण खूप जास्त गरम होतो. चला म्हटलं आपण तरी काहीतरी थंड पिऊ. मी इथे घेतलेला ज्यूस. म्हटलं चला, इथे 1 गिलासभर मी ज्यूस घेतलं. मसाला थंड होत ज्यूस पित आहे. मी म्हटलं चला आता गिलासमध्ये जवळच भरून ठेवायचं, भाजता आपल्याला पित राहायचं, कारण खूप जास्त गरम होत होता. आता तोपर्यंत इथे मी ज्यूस पिऊन झालं आणि आपला मसाला सुद्धा थंड झालेला आहे. आता आपल्याला बारीक इथं वाटून घ्यायचं आहे. आता तुम्ही खलबत्यामध्ये वाटा या मिक्सरमध्ये वाटा. आता एवढं मोठं मसाला खलबत्यामध्ये वाटायला खूप वेळ जाणार आहे आणि खूप दुपारचं 2-2:30 वाजून गेले होते आमच्या जेवणाला. सकाळी नाश्ता पण उशिरा केलो होतो. तर त्याच्यामुळे मी म्हटलं चला पटकून करून घ्यायला पाहिजे, म्हणून मी इथे मिक्सर काढलं आणि मिक्सरमध्ये पूर्ण वाटून टाकून दिलं. त्याच्यानंतर मी इथे 2-3 चमच पाणी टाकलेलं आहे, कारण खोबरं वगैरे ना बिना पाणीचं वाटलं जात नाही. त्याच्यामुळे ना आपल्याला 2-3 चमच पाणी टाकावं लागते. आणि इथे मसाला वाटत मी थोडीशी कॉमेडी करत होती फराह खानची. फराह खान कधी बी कोणाच्या घरी जाते म्हणजे ते अशी शूट करताना आणि बोलते हाय मैं तो थक गई. थोडीशी मी इथे ऍक्टिंग करत होती. ऍक्टिंग जमली का मला नक्की कमेंट करून सांगा. मसाला पण इथे आपलं बारीक झालेलं आहे. परत मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि बघू शकता माझी कढई किती तुम्हाला क्लीन दिसत आहे, म्हणजे किती साफ दिसत आहे. मागे 1-2 व्हिडिओमध्ये सांगत होते की तुमची कढई किती काळी आहे. चला म्हटलं आता कढईला आपण चांगल्यापणाने घासून घेऊ, कारण आज मटण बनवायचं आहे. तर इथे मी भरपूर तेल टाकलेलं आहे आणि जे काही आपण मसाला बारीक केलं होतं ते सुद्धा टाकून दिलं. आणि आपल्या मिक्सरमध्ये जे राहून जातो मसाला 1-2 चमच पाणी टाकून पूर्ण खवळून घ्यायचं, कारण याच्यामध्ये मेन म्हणजे याच्यामध्ये सगळं असते, आपण फेकून देतो पण मी कधी फेकत नाही. त्याच्यानंतर आता आपल्याला सगळे सुके मसाले टाकायचे. आता हे काय घरगुती मसाले आहे. मी मटण मसाला सुद्धा टाकलं नाही, कारण घरगुती मसाले माझे खूप छान आहे. मी मसाला घरीच तयार करते, मिरची पावडर घरीच तयार करते. त्याच्यामुळे हे घरगुतीच मसाले मी इथे टाकलेले आहे. आता मसाला टाकल्याच्या नंतर आपल्याला 2 ते 3 मिनिटं इथे प्लेट झाकून मसाल्याला चांगल्यापणाने तेल सुटस्तोवर भाजून घ्यायचं आहे. इकडे आपलं मटण सुद्धा शिजलेलं आहे आणि किती खमंग वास सुटला होता घरामध्ये. आता आपल्याला थोडं पाणी टाकून या मसाल्याला भाजून घ्यायचं आहे. आपल्याला पूर्ण मटण नाही टाकायचं. जो मटण मध्ये पाणी आहे ना, जेव्हा आपण हळद मीठ टाकून उकडू घेतलं होतं तेच पाणी आपल्याला थोडं टाकून इथे मसाला पूर्ण परतून घ्यायचा आहे. आता आपला मसाला खूप छान झालेला आहे. बघू शकता आता मी इथे थोडं
करून पूर्णच पाणी टाकून दिलेलं आहे. आता आपल्याला मटण टाकून द्यायचं आहे. मटण टाकल्याच्या नंतर तर काय असं वाटत होतं की मी कधी प्लेटमध्ये घेऊ आणि कधी खाऊ. तुमच्या पण तोंडामध्ये पाणी आलं असेल, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि मुलीला बोलवलं मी की ये ग बाई, तुझं मटण झालेलं आहे, मीठ वगैरे बरोबर आहे का म्हणून मुलीला आवाज दिला आणि तिला बोलले की चल तिकडे कॅमेरा चालू आहे, तिकडे बघून सांग की आपलं मटण झालं कसं. तर तिला हसू येत होतं आणि तिला कॅमेरा समोर यायला खूप जास्त लाज वाटत होती. म्हणून तिनं थोडंसं असं बोलली की आई खूप छान झालेलं आहे अशी बोलली आणि तिची वाटी घेऊन पळून गेली. तर चला म्हटलं आता मुलगीला टेस्ट करायला दिलं, सगळं बरोबर होतं. तर त्याच्यानंतर आपल्याला जेवढं पाणी लागते तेवढं टाकून दिलं आणि मटणाचा रस्सा बघूनच मला तर थोडंसं डान्स करायला मन केलं आणि मी थोडंसं आपलं शरीर हलवून दिलं. तर त्याच्यानंतर बघू शकता किती छान आपल्या मटणाला कलर आलेला आहे, एकदम खूपच छान आलेला आहे. आता याच्याबरोबर मला बनवायचं आहे भाकऱ्या सुद्धा, कारण ना मटणाच्या रश्श्यावर भाकऱ्या पाहिजे. चपातीवर आम्हाला जास्त आवडत नाही, बाजरीच्या भाकऱ्या नाही तर आम्ही इथे ज्वारीच्या भाकऱ्या करतो. तर बघू शकता आपल्या मटणाला आलेली आहे एकदम खूप छान उकळी आलेली आहे. मटण सुद्धा खूप छान शिजलेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एकदा हा व्हिडिओ बघून तुम्ही घरामध्ये मटण रस्सा बनवा आणि तुम्हाला जर आवडलं तर मला नक्की कमेंट करून सांगा. आता ना आपल्याला याच्यावर थोडीशी बारीक कोथिंबीर टाकून द्यायची आणि बघू शकता किती छान उकळी येते ना. असं उकळी बघूनच आपल्या तोंडामध्ये पाणी सुद्धा येते, खरंच मी सांगते. कारण मला जेवढी उकळी येत होती ना तेवढी मला जास्त भूक लागत होती आणि तरी तर तेवढी छान आली होती. आणि मला खूपच खुशी वाटत होती की आज जरा मी मटण ना वेगळ्या प्रकाराने मी बनवले ना, त्याच्यामुळे ना मला खूपच खुशी वाटत होती की आज मटण रस्सा खूप भारी झालेला आहे. मटण लवर कोण कोण आहे कमेंट करून सांगा, कारण मला खूप जास्त मटण खायला आवडते. मी चिकन खात नाही, मच्छी आणि मला मटण खायला खूप आवडते. तर इथे आपलं मटण झालेलं आहे थोडंसं थंड, तर मी इथे प्लेटमध्ये काढून दाखवत आहे. ग्रेव्ही बघू शकता तुम्ही, हॉटेलपेक्षा धाबापेक्षा किती भारी आहे. कमी पैशामध्ये घरगुती मसाल्यामध्ये इथे झालेली आहे आपली झणझण मटण रस्सा, एकदम झणझणीत. आम्ही ना खूप जास्त तिखट खातो त्याच्यामुळे मी झणझणीत म्हणत आहो. तुम्ही तिखट खाता की नाही मला कमेंट करून सांगा. इथे मी काढून घेतलेले आहे मटण प्लेटमध्ये आणि आता मला लागलेली आहे खूप जास्त भूक. चला म्हटलं पहिले प्लेट वाढून घेऊ, त्याच्यानंतर आपण थोडंसं फ्रेश होऊ. आणि मी इथे कपडे चेंज केले आणि इथे मी बघत होती मटणाची चव. काय भारी झालं होतं मटण रस्सा खायला. खरंच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा.